700 वर्षापूर्वीची घटना. जयपाल नावाचा राजा, 5 मुली झाल्या त्या राजाला. 6व्या वेळेस त्याने राणीला दम टाकला. आता जर मुलगी झाली तर जीवच मारीन म्हणला. राणी म्हणली मुलगा मुलगी माझ्या काय हातात आहे, हो दे ना मुलगी. मुलापेक्षा मुलगी बरीन, प्रकाश देते दोन्ही घरी. उलट मुलगी बापाची इज्जत जपते, पोरं जपत नाही. बाप उपाशी झोपला तर मुलगी पळत ते. आवाज द्या, बाबा उठा जेवण करा. तुम्ही जेवल्याशिवाय मी जेवणार नाही. 2 घास खा, गोळी खा, मग झोपा, आराम करा. ही मुलगी. पोरग तसं नाही, खिडकीतून डोकावतो. झोपले कार म्हातार, पडू द्या पडून द्या, त्याच्या वाटण्याच्या मी मीच चपात्या चोपेतो म्हणणार. तुझं खाण्यावर कसं ध्यान आहे, जरा बापा बी ध्यान दे ना. मुलगी लय भारी, पण लोकाला किंमत नाही. आणि मुलीच्या जन्माचं स्वागत आधी तुम्ही करा, महिला मंडळ. स्त्री जातीनं मुलीच्या जन्माचं स्वागत करा. मुलगा झाला तर हॉस्पिटलमध्ये खुश होता, मुलगा झाला मुलगा झाला. मुलगी झाली की तोंड बारीक करता, मुलगीच झाली. तुम्ही कोण होता? मुलगीच होता ना. तुम्ही अगोदर मुलीच्या जन्माचं स्वागत करा, जग आपोआप स्वागत करेल. भेद करू नका. मुलीला जगू द्या, मुलाच्या समान वाचवा मुलीचा प्राण. मुलगीच आहे भारतीय संस्कृतीची शान. मुलगीच ठेवते आई बापाच्या कष्टाची जाण, म्हणून मुलीच्याच पोटी जन्मलेतील श्रीकृष्ण भगवान. देव येईल पण देवकी आली पाहिजे, त्याच्यामुळे मुलीला कमी लिहू नका. कर्मधर्म सहगानं 6वी सुद्धा मुलगी झाली त्या राणीला. राजे गेले ते लढायला. राणी म्हणली अवघड झालं तर. राजाला कळलं तर जीव मारेन. खोटं बोलावं लागेल म्हणले. काय करता, निरोप पाठवला, मुलगा झालाय. सिरी सलामत पगडी 50, बचेंगे तावर भी लढेंगे. श्वासच नाही चालल्यावर काय करायचं म्हणले. राणी म्हणली खोटं का बोलणं होणं, पण जिवंत तर राहील. 20 वर्ष गुह्य लपवलं राणीने. मुलगा का मुलगी कळूनच दिलं नाही. काय तज्ञ राणी असन आणि किती हुशार असन. 20 वर्ष कळूनच दिलं नाही हे मुलगा का मुलगी. नाहीतरी राण्या हुशार असत्यातच. त्यांच्यामुळं तर आपले प्रपंच टिकून येत. शेतकऱ्याचा 80% प्रपंच शेतकऱ्याची बायको हँडल करते. आणि शेतकऱ्याच्या बायकोला राग नाही, लोभ नाही. नवरा बायकोची कधी भांडणं होत नाही. चुकून झाले, नवऱ्याने ठोका टाकवत्या, फुसफुस करते, रुसती, फुगती, धुपती, स्टँडवर जाते. तिथं गेल्या विचार करते, ह्यांना तुकडं कोण घालीन. तिथून रिटर्न महागारी. शेजारीने म्हणले तू 2 महिने येणार नव्हते, 2 तासात कसं काय आली? की म्हणले ग बस, तू माझा संसारच मोडायला फसली, पण मला जोडायचा पडला ना. म्हणले होतच असतं, कमी जास्त. मग काय टोकाचाच निर्णय घ्यायचा का? आता नातू खेळवायचं वय राहिलं ना, आता काय रुसायचं वय राहिलंय का? पोरग लग्नाला आलंय, पोरगी जाईन कुठंतरी भुरकन उडून, ना आता काय रुसारुशीचं वय राहिलंय का? मग आधीच कशाला फुसफुस करायचं? हा, सुट्ट तर नाही बोलल्याशिवाय तर. पण शेतकऱ्याच्या बायकोले कामाला खमीर. आणि शेतकऱ्याचे बी काही भांडणं होत नाहीत असं नाही. निबार भांडणं होत्यात. भांडणं करतात आणि जोडीने कीर्तनाला बी येतात संगच, मोटरसायकलवर बसून. हे शेतकऱ्याचं असं काम असतं. भांडणार, झगडणार, पण कड लावणार. घटस्फोट शेतकऱ्याचे आहेत का हो? 99.99% शेतकऱ्याचे घटस्फोट नाही. घटस्फोट शिकलेल्यांचे, क्रिकेटर, अभिनेते, उद्योगपती, हे शिकलेले आहेत का हुकलेले ते बी आम्हाला कळा ना. नेमकं त्यांना त्यांचं कुटुंब जपता येणार, तर समाजाची सेवा ही कधी करायची? सर्वसामान्य माणसाला इज्जत प्रिय असते, मोठ्या माणसाला पैसा प्रिय असतो. गरीब माणसं इज्जत जपतात नाही. आणि शेतकऱ्याची बायको कामाला लय खंबीर. आणि स्त्री शक्ती ही अद्भुत शक्ती आहे. स्त्रियांवर टीका करण्याचा कोणाचाच अधिकार नाही. आमच्यातले काय काय मंडळी महिलांना नावं ठेवतात की एखादी गोष्ट महिलांना सांगितली, ती गोष्ट महिलांच्या पोटामध्ये राहत नाही, लगेच पुढच्याला सांगून टाकतात. नीट ऐका, अख्खं जग म्हणतं की महिलांच्या पोटामध्ये काहीच राहत नाही, पण मी म्हणतो अख्ख्या जगाला अगोदर महिलांच्याच पोटात राहावं लागलं, मग जन्माला यावं लागलं. कृष्ण लय मोठा आहे तर म्हणावं घे बरं डायरेक्ट अवतार, जमलं का बरं? आधी देवकी मातेच्या कुशीत राहावं लागलं, मग अवतार घ्यावा लागला. ही स्त्री शक्तीची पावर आहे. विठ्ठल म्हणून तर सरकारने त्यांना पगार सुरू केला. लाडक्या बहिणी 1.5 घ्या पण शांत व्हा. केवायसी केली का? करून घ्या, फुकटचे सोडू नका. आयशाला आवाज चुकला तुका म्हणे वाया गेला. हा, लाभ सोडायचा नाही. मध्ये 2 हप्त्याला उशीर झाला तर टेन्शन मध्ये गेल्या होत्या बहिणी. काय काय मलाच फोन करायच्या, मावल्या हप्ता. म्हणलं सप्ताह बघ ना, हप्ताच कवर. हप्ता हप्ता सप्ताह बघ की म्हणलं, हप्ताच कवर. हा, लाडके बहीण लाडका दाजी मला कागद वागू वागू आधार केंद्रावर नंबर लिंक कराय पहाटे 4ला जात होता. त्याला वाटायचं तेवढंच प्यायला होत्या ना आपल्याला. 1.5 तुला कुठे महिन्याला पुरत असतात करत दाजी? तुझं वनडेचं टार्गेट आहे की बैठकीला बसल्या तेवढं? आणि बायका कुठं तुम्हाला देत असतात होय त्यांच्या भावाचं? त्यांचं किती भावा प्रेम आहे. यांचं भावाला प्रेम असतं.
संसार बघा, महिला म्हणलं की त्याची काटेनं करत्या, संसार करताना तेलातलं पैसे काढत्यान, मिठातलं काढत्यान, जिरीतलं काढत्यान, मोहरीतलं काढत्यान, नवरच्या खिशातलं काढत्यान, पैसे काढत्यान, गल्ला गोळा करत्यान, माहेरला जात्यान, साडी घेत्यान, अख्ख्या गावाला सांगतात माझ्या भावानं घेतली. घेईन ग घेईन, त्याला बिड्या वड्या मिळाला ना, तुम्हाला साड्या मोकळा का तेव्हा रांगात जाताना सांगत आता खायचं एकाचं गायचं एकाचं. नवरत्याच पैसे जुरी येतात आणि तिकडे जाऊन 2 पिवळं मणी करून आणतात आणि इकडे आले म्हणतात माझ्या भावाने मनी केला. अरे त्याच्या मनी नाही द्यानी नाही. तुम्हाला मनी करा, त्याच्या खिशात तर मनी पाहिजे ना. तो बोंबलत फिरतो, तुम्हाला कधी मनी करायचा. आणि मनी करायचा दिवस राहिल्यात का? आता 182 वर गेलंय. मनी करायचं मनात सुद्धा आणू नका. 2 लाखावर गेलंय सोनं, आता मनी नाही. आता हाईच फक्त टिकवा. आता शेवटचं वाक्य बोलतो, चोरून करा पण भावावर प्रेम करा. बहीण भावाचं प्रेम राहिलं नाही. जमिनीला मार्केट आल्यामुळं बहीण भावा दावा लावती, वकील गाठला आणि एक अर्ज टाकणं, किती बी मातबर भाव असं जाग्यावर लॉक होते. पैसा आज असेल उद्या नसल, नाते आयुष्यभराचे आहेत. पैशासाठी नाती तोडू नका. विडवल आणि या लाडक्या बहिणींचा विषय निघाला म्हणून एक विषय आठवला की लाडक्या बहिणींचा लाडका दादा सध्या महाराष्ट्रामध्ये राहिलेला नाही. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे अनंतात विलीन झाले आणि आजही महाराष्ट्रात त्या शोककळेमध्ये बुडालेला आहे. उपमुख्यमंत्री गेलेत असं कोणाला वाटतच नाही. आपल्या घरातला एखादा माणूस गेलाय की काय. स्पष्ट वक्तेपणा, बोलन तेच खरं करण्याची ताकद. काम होत असेल तर यस म्हण, नसल होत तर नो. लोकांना झुलवणं हे त्यांच्या रक्तात नव्हतं अजितदादांच्या. आणि प्रशासनावर कशी पकड असावी, समाजाचा शेवटचा घटक सुद्धा विकासाची गंगा त्याच्या दारात कशी आली पाहिजे. अहोरात्र अख्खं जग झोपलेलं असायचं पण अजितदादा जागे असायचे. पहाटे 5ला त्यांची दुटी सुरू व्हायची. मायबा एखाद्या सरकारी इमारतीच्या दरवाजाची बिजागरी असन, त्याला जे स्क्रू लावतात ते स्क्रू जरी वेगवेगळे 2 कंपनीचे लावले तरी दादा काढायला लावायचे. सगळे एकच लावा तर ह्याची क्वालिटी क्वांटिटी टिकणार आहे. मायबा इतकं सूक्ष्म निरीक्षण. पण काय महाराष्ट्राचं दुर्दैव आहे म्हणा, चांगली माणसं या महाराष्ट्रातून निघून गेली. मराठवाड्याचं वैभव स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब असतील, RR पाटील आबा असतील, प्रमोदजी महाजन असतील, विलासरावजी देशमुख असतील, हिमालयात त्या उंचीची माणसं मायबाप. आणि उमद्या वयामध्ये जाणं. लोक म्हणतात नेते परत तयार होतात, पण एखादा माणूस असा असतो, होतील बहु झाली व पर यास महा, त्या माणसाची पोकळी भरूनच निघत नाही बाय परत. हे फार मोठं नुकसान त्या कुटुंबासाठी तर सोडा, ते नुकसान त्या महाराष्ट्रासाठी असतं. आणि दिल्लीमध्ये कधी झुकणार नाही. आपली भाषा रोकठोक असं व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये नाही. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली संप्रदायाच्या वतीनं. त्यांच्याबरोबर बाकी जे 4 जण होते, पायलट, त्यांचे बॉडीगार्ड, या सर्वांना वारकरी संप्रदायाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली. विठ्ठल 20 वर्ष गुह्य लपवलं, मुलगा आहे का मुलगी हे लक्षात येऊन दिलं नाही. लग्न जमाच्या प्रसंगाला थोडा आवाज द्या मॉनिटरला. प्रकरण लक्षामध्ये आलं आणि ती मुलगी खचली. त्याला वाईट वाटलं, मी मुलगी आहे ना, आजपर्यंत मुलगा म्हणून वावरले, आत्महत्या करायचं ठरवलं, घर सोडलं, निघून गेली. झाडावर चढली, गळ्यामध्ये फास अडकवला, उडी मारणार. खालून माझ्या ज्ञानोबारांची दिंडी चालू होती. फास गळ्यातला बाहेर ठेवला आणि माऊलीचं दर्शन घेतलं. मुलाचे कपडे अंगा होते. माऊलीला वाटलं मुलगाचा सहज शब्द गेला, दादा उठा. मुलीच्या डोळ्यातून पाणी आलं, माऊली मी मुलगा नाही, मी मुलगी आहे. रामाच्या धनुष्यातून सुटलेला बाण आणि ज्ञानोबरांच्या मुखातून सुटलेला शब्द परत रिटर्न नाही. जीही निमेष मात्रे देह पाल केला, स्त्रीचा तो केला क्षणार्धात. स्त्रीचा पुरुष करण्याची ताकद माझ्या ज्ञानोबरांमध्ये आहे. आयसा संताचा महिमा झाली बोलायाचे क्षमा. काय महिमा तीर्थे पर्वकाळ, अवघी पाया पे सकळ, सगळे तीर्थ सर्व पर्वकाळ संताच्या चरणावर मुक्कामाला असतात. विठोबा रकुमाई हे संत संगतीचा महिमा तुकोबारे आजच्या अभंगातून समाजाला समजावून सांगतात. संतांचा महिमा म्हणजे संताची संगत तुम्ही करा. आणि संगत फार महत्वाचे. एक वाक्य बोलतो, परमार्थात असून सुद्धा अनेक माणसांची चुकीची पावलं पडली, पण छत्रपती शिवाजी महाराज राजकारणात असून सुद्धा त्यांचं चुकीचं पाऊल पडलं नाही, कारण तुकोबाऱ्यांसारख्या संताची घडलेली संगत.
तुम्ही कोण आहात हे महत्वाचं नाही, तुम्ही कुणाच्या संगतीत हे महत्वाचं आहे. म्हणून शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून घेतात तर तरुण मुलांना त्यांचे विचार जपा. स्वराज्याची निर्मिती करताना राजाने कधी विचार केला जाती आणि पातीचा. मावळ्याच्या तलवारी पुढे नकरा चलत होता 7.5चा. लढायला जाताना मावळ्याने कधी विचार केला दिवस आणि रातीचा, कारण अभिमान होता या मावळ्यांना या महाराष्ट्राच्या मातीचा. या मातीचा अभिमान असणारे आपण माणसं म्हणून कष्ट करा, नीती ठेवा, स्वाभिमान ठेवा. भारतासारखी संस्कृती नाही म्हणून शब्द कसा भारत माते की जय. माता हा शब्द दुसऱ्या देशापुढे आहे का? असं कधी ऐकलं का? चीन मावशी, अमेरिका त्या, लंडन दिदी, जपान काका, रशिया मामा, आफ्रिका दाजी. पण भारत माते की जय हा देश कसा आहे? पवित्र कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र कुळ पावन पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र कुळ पावन पवित्र ते कुळ पावन तो देश. जेते हरचे दास जन्म घेती, हो जेते हरचे दास जन्म घेती, जेते हरचे दास जन्म घेती, जेते हरचे दास जन्म घेती. कर्म धर्म ज्यांचा झाला नारायण कर्म धर्म ज्यांचा झाला रे ना बसणारे म्हणते का धावत एकमेकाच्या अंग. आमची काय डोकी चक्रम झाल्या ते का काय धावाय. याला लय घासावं लागत. ही जिहालायचं सुद्धा सोपं नाही मागच्यांना. आज उगा गाणारे वजनदार, वाजवणारे वजनदार, ऐकणारे सुद्धा वजनदाराचे टाव करूनच काय चाललं रे ह्यांचं नेमकं. आमचं काहीच चाललं नाही. आपला देश कसा हे चालू आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेते हरीचे दास. अशा पवित्र राष्ट्रातली माणसं. भारताचा नाक महाराष्ट्र. महाराष्ट्र ज्यांनी घडवला छत्रपती शिवाजी महाराज. राजेंवर संस्कार घडवण्याचं काम केलं माझ्या जिजाऊ मातेने. कसे घडलेत राजे? माझी जाऊने माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, दिया हमें सुंदर शिवाजी राजा. लगी लगी टाळी 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 टाळ आला. जिथं आनंदाने नांदत होती प्रजा रे ना, जिथे आनंदाने नांद होती प्रजा, पूर्ण समाज मगन होता जाणता राजा. समज मरण होता राजा. हो सर्व जाती धर्म केला गाजा वाजा, राजा वाजा केला माझी जाऊने जिजाऊने 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 दिया हमें सुंदर शिवाजी राजा, जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. छत्रपती शिवाजी महाराज अशा वजनदार राष्ट्रातले आपण माणसं आहेत म्हणून तरुण मुलांना त्यांचे विचार जीवनात ठेवा. कष्ट करा, नीती ठेवा, स्वाभिमान ठेवा, आई वडिलाची सेवा करा, विचार उच्च ठेवा, तर तुमची लग्न होते. सध्या गावागावातला हेवले ट्रेंडिंगचा प्रश्न आहे जटिल. काय काय आम्हालाच म्हणतात महाराज आमच्या पोराला कुठं तरी बघा ना तुम्ही लय फिरता. मग आम्ही काय स्थळ बघत हिंडतो का काय? आमचाच प्रवास आम्हाला उरकना. तुझं गाय बना त्या लायकीचं आहे का पोरगी? मग बोंबलत फिरत आहे त्याला कोण बायको देईल? क्वालिटी कमवा ना.
डॉक्टरला बायको मिळाना, पीएसला बायको मिळाना, घडलं का कधी? बायका कोणा मी ना बोंबलत फिरतो, धोबडात मावा ढाब्या जातो, दारू पितो, आई संग भांडणं, बापा संग भांडणं, गावात कोणचा मॅटर झालं तरी ह्याचंच नाव पुढे येतं, हे लायकी कमविली ह्याने गावात, ह्याला बघितल्यावर डीजे वाल्याला घाम सुटतो या. कोण पुरीचं वाटोळ करायला मोकळे, क्वालिटी कमवा. तरुणांनो लढा रे लढा, व्यसनांना जमिनीत गाडा, कुविचार मनातून काढा, तुमच्याच अंगणात पडेल चांदण्यांचा सडा. तरुणांनो लढा रे लढा, अहोरात्र सीमेवर तटस्थ खडा, शत्रूच्या पाडी तो धाडा, त्या सैनिकांसमान अन्यायाला भिडा. तरुणांनो लढा रे लढा, ज्यांच्या कर्तृत्वानं मुघलशाहीला गेला तडा, रयतेसाठी अखंड जीवाचा धरपडा, ज्यांच्या पायानं पवित्र झाला रायगडाचा कडा. तरुणांनो लढा रे लढा, लढायला शिका. बापाची इस्टेटीवर मजा करायची नाही, स्वतःच्या मनगड्यात धमक जगाला दाखवायची. 1.5 लाखाचा मोबाईल आणि तुम्हाला बॅलन्स बाप टाकतो, जरा लाजा धरा. बापाला गोड बोलू, तू बॅलन्स संपल्यावर बाबा तेवढं बाबा निवडला की तू निघ म्हणतो, मलाच बिडीला पैसे नाही, तुला कुठून बॅलन्स टाकून? काय माणसं आहे तर मोबाईल 1.5 लाखाचा आणि बॅलन्सला सुद्धा पैसे नसावेत. क्वालिटी कमवा जरा, ह्याच्या त्याच्या महाग लागायची गरज नाही. तुमच्या मनगडा धमक आहे, जग तुमच्या महाग लागलं पाहिजे असं कर्तृत्व, असं विश्व तुम्ही निर्माण करू शकता. तेजस्वी आहे, तपस्वी आहे, तत्पर आहे, त्याला तरुण पण म्हणतात. आणि उपदेश हा तरुणांसाठीच असतो, लहान मुलांसाठी नसतो. हे छोटी छोटी मुलं आहेत ना, ह्यांना उपदेश नसतो, त्यांना काही कळत नाही, ते त्यांच्याच नादात असते. लहान मुलांना कळत नाही आणि मोठ्यांना सांगून उपयोग नाही. ज्याचं वय 80च्या पुढे गेले त्याला काहला मराई उपदेश करायचा, ज्याने ते दिवे लावायचे ते लावले. आता 80च्या पुढच्याला काय उपदेश करावं सांगा बरं मला. उपदेशाचं खरं वय हे माझे तरणे बाण मुलं जीवा शक्ती आहे. आणि या संस्थांवर सुद्धा तरुण मुलांचं विशेष प्रेम आहे. एकदा तरुणांसाठी टाळ्या वाजवा सगळ्यांनी. आणि सगळ्या तरुणांना सुद्धा सांगणे, हे संस्थान, ही जबाबदारी ही आपली आहे. महाराज फक्त निमित्त आहे, हे सर्वांचं संस्थान आहे. आपण सर्वांनी या धर्म कार्यासाठी यथाशक्ती, आर्थिक बाजू असू द्या, सामाजिक बाजू असू द्या, शारीरिक बाजू असेल, कोणतंही काम असू द्या, ते संस्थान आपलंय या भावनेने ते एकत्र या. आणि बाबांचं सुद्धा असं व्यक्तिमत्व, ते वयाने जरी ज्येष्ठ असतील तरी मनानं मात्र तरुण आहेत. माय बाबा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये अगदी तरुणांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांना जोडून ठेवण्याची त्यांच्यामध्ये विशेष कला आहे. आणि म्हणून तरुणांचं सामर्थ्य हे अद्भुत सामर्थ्य आहे. तुमच्या तरुणपणाचा उपयोग देशासाठी, धर्मासाठी. सरपंच सुद्धा आल्याला भेटले. सरपंच बघा ना आपले कशा तरुण तडपदार. आज सगळेच तरुण आहेत, गायक तरुण, वादक तरुण, महाराज तरुण, सरपंच तरुण, कार्यकर्ते तरुण. परमार्थ तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. आणि ही गरज आहे महाराष्ट्राची सध्या. आणि म्हणून एकच वाक्य मुलांना सांगतो, दुसऱ्याच्या धर्माला नावं ठेवू नका. आपल्या धर्माचं आत्मचिंतन करून आपल्या धर्माविषयी आपली निष्ठा वाढवा. सोशल मीडियावर थोडा कंट्रोल ठेवा. 24 तास मोबाईल बघू नका, डोके हँग होत्यान. 18 तास तुमचे स्क्रीन टाईम आहेत. मोबाईल हँग होत नाही, तुम्ही हँग होता. किती मोबाईल वापरावं ह्याला सुद्धा मर्यादा आहे. आणि सगळ्यात विशेष आपलं गाव हे सर्वांगानं सुंदर असावं, यासाठी तरुणांची फळी एक अशी एकी मॅजॉरिटीला किंमत आहे. गावामध्ये पाण्याचं नियोजन असू दे, आरोग्याच्या सुविधा, जिल्हा परिषद शाळेचा शिक्षणाचा दर्जा वाढला पाहिजे, आरोग्याच्या सुविधा प्राप्त झाल्या पाहिजे, स्वच्छतेच्या बाबतीमध्ये गाव अग्रेसर पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टी घडण्यासाठी तरुण मुलांमध्ये गावच्या एकी पाहिजे. समाज एक करण्याचं फक्त सध्या एवढं एक माध्यम राहिले, ते म्हणजे कीर्तन आणि सप्ताह. दुसरीकडं माणसं एक होत नाहीत. इकडं 2 किलोमीटर गाव आहे, तसं पाहिलं तर हे तीर्थक्षेत्र, हे संस्थान सगळ्या गावापासून जरा अलिप्तच आहे. पण तरी सुद्धा आज एवढा समाज या ठिकाणी एकत्र जमलेला आहे. एवढ्या माणसाची जरी एखाद्या नेत्याला, नगरसेवकला आता सभा घ्यायची असती तर 5 लाख खर्च झाला असता, तरी इतकी आली नसती. आली तरी गप बसली नसते. जातानी बॉम्ब आली असते, 500ने ठरलं, 200नेच मिळालं. ज्यांनी सभा ठेवली त्याचा कार्यक्रम लावून गेली असती लोक म्हण. सध्या जातीपातीच्या राजकारणाने महाराष्ट्राला पोकरलेलं आहे. पण आज 18 पगड जातीतले माणसं आपण मांडीला मांडी लावून बसलो, हे फक्त माझ्या ज्ञानोबरांच्या दरबारात होऊ शकतं. म्हणून हित तरी जातपात, धर्म, भेद, पंथ याचा विचार न करता आपण सर्व ज्ञानोबरांची लेकर आहोत, या भावनेने एक व्हा. रेडा बोलवला, भिंत चालवली, हा ज्ञानोबरांचा मोठा चमत्कार नाही, ज्ञानोबरांचा सर्वश्रेष्ठ चमत्कार आहे. मेळ विले मांदी वैष्णवांची. म्हणून एक राहायला शिका, अशी या ठिकाणी विनंती करतो. 3 चरणापर्यंत संतांचा महिमा सांगितलं. लोक म्हणले तुकोबांना वास करा. सुरू झाल्यापासून संताचा महिमा, संताचा महिमा. आम्हाला पाहिजे देव, आणि तुम्ही सांगितलंय कोणाचं? संताचं. तुकोबारे म्हणजे थांब, थोडा दम काढ. देवाकडे जरी जायचं असेल तरी अगोदर संताकडे जावं. कसं काय? एक छोटा सिद्धांत सांगतो म्हणजे लक्षात येईल, नीट ऐका.
एखाद्या व्यक्तीला जर एखाद्या माऊलीच्या हस्ते चहा प्यायचा असेल, त्या व्यक्तीनं त्या माऊलीच्या लेकराचं कौतुक करायचं. ताई काय तुमचं बाळ आहे हो, किती सुंदर दिसतंय, कायच त्याची मनमोहक छबी हो, त्याचे लाल होटन, पांढर शुभ्र दातन, कुरळे केसन, कसं गुटगुटीत दिसतंय. तुमच्या बाळाकडे बघितलं की मला कृष्णाचीच आठवण येते हो. खरंच पुढं जाऊन हे कलेक्टर होईन का काय हो. ती पार खैरवांडा असू द्या, फक्त त्याचं वर्णन करायचं. असं वर्णन केलं की याचा अंत करून असं फुलत. दादा तुम्ही आता जेवण केल्याशिवाय जायचं नाही बरं. चहा तर झालाच आहे म्हणले, पोहे तर भिजवल्यातच, पण जेवणच म्हणजे तुम्हाला चहाच प्यायचा होता, पण वातावरण कुठपर्यंत गेलं का लेकराचं कौतुक केलं की आई खुश, आणि संताची सेवा केली की देव खुश. अभंगाच्या शेवट तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा रे. झाले बोला सेवा केली तर फक्त देवाला पावते, पण संताची सेवा केली तर संतही सेवा घडते. तुका म्हणे संत सेवा हेच देवा उत्तम. म्हणून आपल्या जीवनामध्ये ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज यांची सेवा घडावी. महाराजांच्या या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्तानं थोडा आवाज द्या.
भव्य आणि दिव्य असा हा आपल्या या माऊली संस्थांवरती सप्ताह सर्वांचे आभार मानतो. या धर्मकार्यासाठी सहकार्य करणारे सर्व देणगीदार असतील, सर्व सप्ताह कमिटीचे संयोजक सगळ्यांचे आभार. आदरणीय महंत नामदेव महाराज शेट्टेकर यांच्या अथक परिश्रमातून या भूमीचं हे आपण नंदनवन झालेलं पाहत आहोत. कसं असतं, एखाद्या भागामध्ये एखादं संस्थान निर्माण झालं तर त्या परिसरामध्ये शांतता, सुव्यवस्था, आध्यात्मिक संपत्ती नांदत असते. त्या परिसराला, त्या भागाला परमार्थाचं वळण लागत असतं, आपल्या जीवनामध्ये आनंद प्राप्त होत असतो. आणि असं हे संस्थान आपल्या सगळ्या परिसराचा नाक आहे. आणि अत्यंत रोटच असल्यामुळं परत झाडं काय, वृक्षवल्ली आम्हा स्वरे, पक्षी ही सुस्वरे आळविते. म्हणून सर्वांनी या संस्थांच्या सेवेसाठी कटिबद्ध राहावं अशी तरुणांना विनंती. सर्वांचे आभार मानतो. वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थित झालेले महाराष्ट्रातील नामवंत युवा कीर्तनकार माझे मित्र विष्णू महाराज अंतरकर, कीर्तन क्षेत्रामध्ये महाराष्ट्रभर त्यांचं नाव आहे. पण नामदेव बाबांवर त्यांचं इतकं प्रेम आहे की मला जवळपास 6-7 महिन्यापासून माझ्या संपर्कात राहून आणि आज सुद्धा तारीख असून ते वेळ काढून आज ते आवर्जून या ठिकाणी आपल्या संस्थानला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित झाले. महाराजांचे आभार मानतो. आपल्या सर्वांचे आभार. वाणीला पूर्णविराम. पुढचं नियोजन संयोजक मंडळ सांगतील 2 मिनिटं उठून ये. ज्ञानेश्वर माऊली आणि जाता जाता एक निमंत्रण आहे. आपलं जसं हे माऊली संस्थान आहे असंच माझ्या जन्मगावी कर्जत जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी फार भव्य आणि दिव्य असं ज्ञानोबा तुकोबा यांचं मंदिर बांधलेलं आहे. आमच्या महाराजांना, आमच्या प्रवीणदादा ह्या सर्व मित्रमंडळींना माहीतच आहे. आपणा सर्वांना एक विनंती, 28 फेब्रुवारी ते 2 मार्च असा या कालावधीमध्ये फार भव्य सोहळा कर्जतमध्ये संपन्न होणार आहे. ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी त्या कालावधीमध्ये एक दिवस नक्की कर्जतमधलं ज्ञानोबा यांचं मंदिर पाहण्यासाठी यावं अशी विनंती. तुकाराम तुकाराम.